Dear students, I am Dr. Rajiv Sapre. This is lecture number 20 about the chapter Financial Planning. As you know, this is part of video lecture series about SSC Mathematics. I appeal you to subscribe my channel and take advantage of all these lectures. We were doing exercise practice set 4.4 and certain problems we were discussing. So now we will start with problem number 3. See, there is a table that is you have to complete, and see, again I will read what is given, fill in the blanks. So all these things we have to calculate and display there, means write there. And they have given one note that B stands for buy. That means those shares are purchased, and others means whenever it is S, it is those shares are sold. Okay, so now here number of shares bought. See, first thing we will start with the first part. So there it is, number of shares. You can see here the shares, the number of shares bought is 100. Okay, and the market value is rupees 45. So easily we can say that total value will be 100 into 45, because this is the market value of the share and these are the number of shares. So when you multiply, it gives you 4500. So 4500 rupees, 4500 is the total value. Okay, now secondly, your total value here we can write 4500. Then brokerage is 0.2%. Okay, so brokerage you have to calculate now. Okay, so brokerage, it will be what? It will be 0.2%. It is given to you 0.2%. So you have to calculate total value जी काय आहे, मार्केट व्हॅल्यूवर आपण ब्रोकरेज कॅल्क्युलेट करतो. मार्केट व्हॅल्यू म्हणजेच काय झालं, 45 रुपये ही मार्केट व्हॅल्यू आहे एका शेअरची, पण असे 100 शेअर परचेस केलेले आहेत, त्यामुळे 4500 रुपयांवर तुम्हाला ब्रोकरेज द्यावे लागणार. किंवा तुम्ही असं करू शकता, एका शेअरवरचं ब्रोकरेज काढा आणि त्याला 100 ने मल्टिप्लाय करा. इट इज वन अँड द सेम थिंग. सो ब्रोकरेज टू बी पेड विल बी व्हॉट, टोटल व्हॅल्यू into brokerage. So it will be what, rupees 4500. So brokerage, total brokerage, हा रेट झाला brokerage, 0.2% is the rate of brokerage, but total brokerage to be paid will be what, it will be that rupees 4500 into 0.2%, म्हणजे 0.2 upon 100. So this will cancel आणि 45 दुणे 90 आणि ते दशांशचिन्ह 1 म्हणजे 9.0 असं येईल, बरोबर ना. सो रुपीज 9 रुपीज इज द ब्रोकरेज. रुपीज 9 इज द ब्रोकरेज. टोटल ब्रोकरेज विल बी रुपीज 9. आता पुढे काय होईल बघा, जीएसटी आणि म्हणजे त्यातला अर्धा सी जीएसटी 9% त्यांनी दिलंय तुम्हाला. बघा इथे दिलेलंच आहे 9% सी जीएसटी आणि 9% एस जीएसटी. दॅट इज ऑन ब्रोकरेज. त्यामुळे ब्रोकरेज किती आहे, 9 रुपये. मग 9 रुपयावर तुम्हाला ते 9% प्रमाणे कॅल्क्युलेट करावं लागेल. सो ओके, सो नाव व्हॉट वी विल से, एस जीएसटी. I will erase all this part so that there is something wrong. So here it is rupees 9 is the brokerage. Okay, now what we will do is we have to calculate SGST and CGST. So CGST is equal to 9% ऑफ ब्रोकरेज. सी, नेहमी लक्षात घ्या, जीएसटी हा ब्रोकरेजवर कॅल्क्युलेट केला जातो, म्हणजेच कशाच्या 9%, या 9 रुपयाच्या. सो इट विल बी 9 अपॉन 100 इंटू 9, म्हणजेच किती होणार, 81 अपॉन 100.
म्हणजेच किती होणार 0.81 बरोबर ना. रुपीज वी कॅन से 0.81 म्हणजे 81 पैसे. ओके. मग आणि जेवढा CGST आहे, कारण इथे बघा 9% ऑफ ब्रोकरेज, इथे पण 9% ऑफ ब्रोकरेज. सो अगेन इफ यू कॅल्क्युलेट सेम व्हॅल्यू यू विल गेट. सो व्हॉट वी कॅन से इट इज SGST is also equal to CGST and so it is also equal to now 0.81 rupees 0.81. ओके. आता परचेस प्राइस तुम्हाला काढायची आहे, परचेस प्राइस ऑफ द शेअर आणि मग टोटल त्यांना किती पे करावे लागले हे. सो परचेस प्राइस ऑफ द शेअर्स, परचेस प्राइस we will say परचेस प्राइस ऑफ शेअर्स. काय फॉर्म्युला आहे, अनेक वेळा आपण हा बोललेलो आहे. टोटल इन्व्हेस्टमेंट म्हणजे टोटल व्हॅल्यू प्लस ब्रोकरेज आणि प्लस काय म्हणता येईल तुम्हाला CGST प्लस SGST. सो CGST आणि प्लस SGST. सो इट इज इक्वल टू व्हॉट, दॅट 4500 प्लस ब्रोकरेज किती आलंय आपलं 9 आणि प्लस CGST आणि SGST म्हणजे 0.81 प्लस 0.81. सो वेन यू कॅल्क्युलेट ऑल दिस 4509 आणि हे तुमचे 82, 81 आणि 81 म्हणजे 162 पैसे होणार, म्हणजे 1 रुपया 62 पैसे. त्यामुळे एकूण काय होईल ते 4510 रुपये 62 पैसे. सो दॅट विल बी द टोटल फायनल आन्सर. 4510 रुपीज हे कॅल्क्युलेशन आहे दॅट यू हॅव टू डू प्रॉपरली. रुपीज 4510.62 एवढं त्याला भरावे लागतील, म्हणजे एवढं अमाऊंट त्याला द्यावी लागेल. टोटल व्हॅल्यू ऑफ शेअर्स. ठीक आहे. आता तसाच दुसरा जो भाग आहे त्याच्यामध्ये, हे झालं पहिल्या भागाचं, हे पहिलं टेबल. म्हणजे आता इथे तुम्ही काय व्हॅल्यू भरणार, टोटल व्हॅल्यू 4500, ब्रोकरेज किती भरणार 9 रुपीज, नंतर मग 9% GST 0.81, 9% SGST 0.81 आणि टोटल व्हॅल्यू विल बी ही 4510.62. असा तुम्हाला या किमती त्याच्यामध्ये टाकता येतील. सो आय होप यू अंडरस्टूड दिस प्रॉब्लेम. व्हेरी सिम्पल, नथिंग डिफिकल्ट इन दॅट. मुद्दे त्यातले म्हणून मगाशी गेल्या लेक्चरला जे मी सांगितलं तेच की तुम्ही यातल्या मेथड्स लक्षात ठेवा. हे आकडे हा प्रॉब्लेम वेगळा असतो, परंतु कॅल्क्युलेशन मेथड्स ज्या आहेत, ब्रोकरेजवर आपण GST आकारला जातो, ब्रोकरेज हा मार्केट व्हॅल्यूवर कॅल्क्युलेट केला जातो, हे मुद्दे लक्षात घ्या. आणि 2 प्रकारे हा प्रॉब्लेम तुम्हाला करता येईल. एका शेअरवरचं ब्रोकरेज काढायचं आणि त्याला 100ने गुणायचं, असंही करता येईल. बट इट इज ओके, वी कॅन व्हॉट एव्हर वी हॅव डन इज ॲब्सोल्युटली परफेक्ट. आता त्यातला दुसरा पार्ट बघा, दुसरा जो रो आहे त्याच्यामध्ये सेलिंगसाठी केलेला आहे. मग इथे आणि ह्याच्यात फरक आहे. बाईंगमध्ये काय असतं, ब्रोकरेज ॲड करावं लागतं तुम्हाला आणि सेलिंगमध्ये वजा करावं लागतं. हा त्यातला मुद्दा आणि ते बघा. म्हणजे आता इथे काय होणार दुसऱ्या पार्टमध्ये की नंबर ऑफ शेअर्स सोल्ड 75, ते आपण आता इथे लिहूया. आपण हा दुसरा पार्ट करतोय आता. सो नंबर ऑफ शेअर्स सोल्ड, नंबर ऑफ शेअर्स सोल्ड is 75. ओके. आणि प्राइस इज 200. मार्केट व्हॅल्यू इज रुपीज 200 दिलेलं आहे आपणाला हे. त्यामुळे टोटल व्हॅल्यू किती होणार. सो टोटल व्हॅल्यू विल बी 75 गुणिले 200, म्हणजेच किती होणार 75 दुणे 150 आणि त्याच्यावरती 2 शून्य. सो रुपीज 15,000 दिस विल बी द टोटल व्हॅल्यू. मग आता ब्रोकरेज, नाव वी विल कॅल्क्युलेट ब्रोकरेज. ब्रोकरेज इज व्हॉट, इट इज 0.2%. सेम ब्रोकरेज इज रेट, म्हणजे असं आपण म्हणूया रेट ऑफ ब्रोकरेज, रेट ऑफ ब्रोकरेज 0.2%. मग हे कशावर काढतो आपण, मार्केट व्हॅल्यूवर. म्हणून काय करायचं आपण, ब्रोकरेज किती येईल, टोटल व्हॅल्यू जी काही आहे 15,000 त्याच्यावर 0.2%. सो ब्रोकरेज इज, इट विल बी व्हॉट, टोटल व्हॅल्यू TV म्हणतो मी त्याला, इंटू ब्रोकरेज पर्सेंट.
किंवा रेट ऑफ ब्रोकरेज. ओके, ब्रो मीन्स ब्रोकरेज. हा, तर टोटल व्हॅल्यू किती आहे 15,000, त्याच्यावर 0.2%, त्यामुळे 0.2 अपॉन 100. त्यामुळे हे 2 शून्य जातील, हे 2 शून्य जातील. 150 दुणे 300, बरोबर ना. पण 300 आणि ते दशांश चिन्ह एक आहे तिथे 0.2 आहे ना, म्हणजे हे 30 होईल, ₹30. दिस विल बी द ब्रोकरेज. ओके, आता CGST किती होणार बघा, 9%. सो CGST is same as SGST and it is same as 9% of brokerage. 9% of brokerage म्हणजेच किती होणार बघा, 9 into 30 म्हणजे 9% म्हणजेच 9 upon 100 into 30 म्हणजे हे किती होणार, 30 9 270 भागिले 100 म्हणजे 2.70 रुपीज. 2.70. दिस विल बी द CGST अँड ऑल्सो SGST, बोथ आर सेम. त्यामुळे इथे CGSTच्या अंडर आणि SGSTच्या अंडर तुम्ही किती लिहिणार, 2.70. ठीक आहे. आता सेलिंग प्राइस तुम्हाला शेवटी लिहायचे. टोटल व्हॅल्यू ऑफ शेअर्स ते म्हणजे सेलिंग प्राइस तुम्हाला किती मिळणार अमाऊंट ती. तर त्याच्यामध्ये काय रूल आहे बघा, विकताय तुम्ही इथे म्हणून टोटल व्हॅल्यू मायनस काय होणार, CGST. म्हणजे सर्व ते आता वजा करावं लागणार तुम्हाला. मायनस काय, तर मायनस ब्रोकरेज, देन प्लस CGST आणि प्लस SGST. त्यामुळे ह्याचा शेवटी आन्सर काय होणार, हे 15,000 वजा ब्रोकरेज किती आहे, ₹30. त्यामुळे 15,000 मधून आपण 30 प्लस 2.70 2 वेळा हे वजा करणार आपण. म्हणजेच काय झालं, 15,000 मधून 30 आणि 2 32 आणि 2 34 आणि हे 0.70 म्हणजे 140 झाले ते, म्हणजे ते ₹1.40 म्हणजे एकूण 35.40 एवढं तुम्हाला सबट्रॅक्ट करावं लागेल. व्हॉट एव्हर इज द आन्सर. मग ते बघा ते काय येणार, इट विल बी 14,964.60. जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर रुपीज, दिस आन्सर आय विल राईट ऑन दिस साइड, 14,964.60. दिस विल बी द आन्सर. Okay, so this is how these calculations are to be done. Remember, while buying, brokerage is added, while selling, brokerage is subtracted. So हे कॅल्क्युलेशन्स फार महत्वाची आहेत आणि ही नीट आपणाला समजली पाहिजे. म्हणून मी नेहमी सांगतो तुम्हाला की मेथड्स आर इम्पॉर्टंट, नॉट दिस पर्टिक्युलर प्रॉब्लेम. ठीक आहे. नाउ वी विल कम टू द नेक्स्ट प्रॉब्लेम दॅट इज मोर इम्पॉर्टंट. We will erase all this now. Now next problem is, see what they have said is, Srimati Desai sold shares of face value, okay, ₹100 when the market value was ₹50 and received ₹4,988.20. She paid brokerage of 0.2% and GST on brokerage 18%. Then how many shares did she sell? This is asked. So suppose she sold 1 share. We'll start like this. Problem is there in front of you. This is problem number 4 from the practice set 4.4. Okay. So now what we will do is, suppose Srimati Desai sold 1 share. Sold 1 share. Okay, see the problem. Now brokerage per share is how much? It is 0.2%. So it will be what? Brokerage is calculated on market value. तर ते 0.2% म्हणजेच अपॉन 100
आणि ह्याला कशाने गुणायचं आपण, मार्केट व्हॅल्यू. मग इथे त्या प्रॉब्लेममध्ये वाचा नीट, सोल्ड शेअर्स ऑफ फेस व्हॅल्यू ₹100 वेन द मार्केट व्हॅल्यू वॉज ₹50. सी, द मार्केट व्हॅल्यू वॉज ₹50, फेस व्हॅल्यू वॉज ₹100. हे डेटा दिलेलंच आहे आपल्याला, त्यामुळे इथे मार्केट व्हॅल्यूला तुम्ही गुणणार, म्हणजेच इथे किती होणार, 0.1 होणार ते, करेक्ट. म्हणजे 0.10 रुपीज, 0.10 इथे रुपीज म्हणूया पाहिजे तर ₹0.10. दिस विल बी व्हॉट, ब्रोकरेज पर शेअर. नाव जीएसटी इज ॲट 18% ऑन ब्रोकरेज, दिलेलंच आहे आपल्याला. जीएसटी ऑन ब्रोकरेज इज 18%, दॅट इज ऑल्सो गिवन. जीएसटी ऑन ब्रोकरेज इज व्हॉट, इट इज इक्वल टू 18%. म्हणजे कशाच्या 18% काढणार आपण, 0.10च्या. ओके, सो दॅट इज इक्वल टू, सो व्हॉट नाव वी कॅन से, जीएसटी इज इक्वल टू रेट ऑफ जीएसटी, रेट इंटू ब्रोकरेज. मग ब्रोकरेज किती आहे, 0.10 पर शेअर, म्हणजे जीएसटी किती होणार, रेट ऑफ जीएसटी किती दिलाय तुम्हाला, 18%. त्यामुळे 18/100 गुणिले 0.10, बरोबर ना, गुणिले 0.10, दॅट इज द ब्रोकरेज. म्हणजे हे कॅल्क्युलेशन किती होणार, तर दिस विल बी 0.018, 0.018, राईट. दिस विल बी द जीएसटी दॅट इज टू बी पेड ऑन ब्रोकरेज. मग आता त्याच्यामध्ये काय काढावं लागणार मला, सेलिंग प्राइस. सो नाउ आय विल से सेलिंग प्राइस. हाउ टू कॅल्क्युलेट सेलिंग प्राइस, इट इज मार्केट व्हॅल्यू मायनस ब्रोकरेज प्लस जीएसटी, मायनस ब्रोकरेज प्लस जीएसटी. दिस इज वी आर डुईंग ऑल अबाउट वन शेअर. सो मार्केट व्हॅल्यू किती होती, 50, मायनस काय करणार, ब्रोकरेज, ते किती आलं, 0.10, 0.10, आणि प्लस हे जीएसटी 0.018. सो वेन यू कॅल्क्युलेट ऑल दिस, व्हॉट यू गेट इज, म्हणजे हे किती होणार बघा, 50 वजा 0. हे 100 घ्या आणि हे 18, म्हणजे 50 वजा 0.118 असं तुम्हाला ते मिळणार. सो वेन एव्हर यू कॅल्क्युलेट दिस कम्स आउट टू बी, करा ते कॅल्क्युलेशन, जर तुम्ही नीट केलं तर तुम्हाला असं दिसेल की ते 49.882 येईल, बरोबर ना. सो दिस विल बी 49.882. सो नाउ नंबर ऑफ शेअर्स वी कॅन कॅल्क्युलेट. नंबर ऑफ शेअर्स she sold will be equal to selling price of all the shares, number of shares sold, it will be equal to selling price of all the shares, selling price of all the shares, and divided by selling price of one share, selling price of one share. So what will be that, I will enlarge this. So how much amount she got after selling those shares, that is given. किती दिले अमाउंट बघा तुम्हाला, if you minimize this we will be able to see how much she has got, 4988.20. okay, so this is 4988.20, that is to be divided by 49.882, 49.882, and once you calculate this, definitely आता इथे बघा ना, इथे मी ही दशांश चिन्ह 2 प्लेसेस इकडे राईट हँड साईडला नेलं तर मला ही अमाऊंट मिळणार, म्हणजे 100 ने मी यांचं डिव्हिजन 100 येणार, कारण याला 100 ने गुणल्यानंतर ही अमाऊंट येते.
बघा ना, तुम्ही 6/3 हे 2 का लिहिता, तर ह्याला 2 ने गुणल्यानंतर 6 येतं. तसंच आहे, याला 100 ने गुणल्यानंतर मला हे मिळतं, आणि 100 ने गुणणं म्हणजे दशांश चिन्ह उजवीकडे सरकवणं. त्याच्यामुळे इथे तुम्ही असं शेवटी सांगू शकता, श्रीमती देसाई sold 100 shares. So this was a standard problem. Again, I will repeat the solution. See what is happening here. We are given that market value is 50 rupees. Face value was given, but it is of no use for us because brokerage is to be always calculated on market value and GST is to be calculated on brokerage. त्याच्यामुळे तुम्हाला एका शेअरसाठी किती, सर्व एक शेअर विकण्यासाठी तिला किती पैसे मिळतील, एक शेअर विकल्यानंतर तिला किती पैसे मिळतील हे आधी काढावं लागेल. मग त्याच्यासाठी काय केलं आपण, वी अश्युम्ड दॅट शी सोल्ड 1 शेअर. मग त्याच्यावरचं ब्रोकरेज काढलं. 0.2% हा रेट दिलेला होता, म्हणून 0.2%, 0.2 अपॉन 100 इंटू 50. 50 हे काय घेतलं आपण, तर मार्केट व्हॅल्यू 50 आहे, मग ते आलं 0.10. आता तो ब्रोकरेज आलं पर शेअर, त्याच्यावर जीएसटी काढला आपण. जीएसटीचा रेट दिला होता 18%. सो 18% म्हणजे 18 अपॉन 100 इंटू 0.10 आपण केलं. सो दॅट कम्स टू बी 0.018. मग त्याच्यामुळे सेलिंग प्राइस काय होणार, मार्केट व्हॅल्यू मायनस ब्रोकरेज मायनस जीएसटी, बरोबर ना. म्हणून हे सर्व कॅल्क्युलेशन केली आपण, ते आलं 49.882. याचाच अर्थ बाय सेलिंग 1 शेअर whose market value was 50, she gets 49.882. टोटल अमाऊंट तिला किती मिळाली होती, तर 4988.20. मग त्याला आपण 49.882 ने डिवाइड करूया, म्हणजे किती शेअर्सने विकले हे मला कळेल. आणि हे कॅल्क्युलेशन सोपं आहे, ते 4988.20 आहे आणि इथे 49.882 आहे. म्हणजे त्या डिनॉमिनेटरला जर मी 100 ने गुणलं, 100 ने गुणणं म्हणजे दशांश चिन्ह उजव्या बाजूला नेणं. किती प्लेसेस, 2 प्लेसेस. मग हे दशांश चिन्ह मी 2 प्लेसेस आणलं इकडे, तर मला ही अमाऊंट मिळणार. म्हणजेच मला असं कळलं की 100 शेअर्स तिने सेल केले. त्यामुळे कसं आहे बघा, ब्रोकरेज इज कॅल्क्युलेटेड ऑन मार्केट व्हॅल्यू, अगेन अँड अगेन आय रिपीट, आणि जीएसटी इज कॅल्क्युलेटेड ऑन ब्रोकरेज. जेव्हा तुम्ही शेअर्स परचेस करता त्यावेळी ब्रोकरेज हे त्याच्यात मिळवायचं असतं, आणि शेअर सेल करता त्यावेळी ब्रोकरेज हे सबट्रॅक्ट करायचं असतं. तेवढे पैसे तुम्हाला मिळणार. आणि परचेस करताना ब्रोकरेज आणि त्या मार्केट व्हॅल्यू यांचं ॲडिशन, एवढे पैसे तुम्हाला पे करावे लागतील एका शेअरच्या मागे. आणि सेल करताना ब्रोकरेज हे सबट्रॅक्ट करावं लागेल तुम्हाला, तेवढे तुम्हाला मिळणार. म्हणजे समजा तुम्ही 100 रुपयाचा शेअर विकलात आणि 5 रुपये ब्रोकरेज असेल, तर 95 रुपये फक्त तुम्हाला मिळणार वेन एव्हर यू सेल. परंतु तुम्ही परचेस करत असाल तर ते 105 रुपये तुम्हाला पे करावे लागतात. आणि हे ब्रोकरेज कोणाला पे करावं लागतं आपल्याला, शेअर ब्रोकर्सना, बिकॉज दे आर गिव्हिंग सर्व्हिसेस टू यू, आणि त्या सर्व्हिसेसवर जीएसटी असतो. असा हा सर्व विषय आहे, हे नीट समजावून घ्या. ओके, आय होप यू अंडरस्टूड दीज कन्सेप्ट्स. अँड अगेन अँड अगेन वेन यू डू सच प्रॉब्लेम्स, इट इज व्हेरी इझी टू अंडरस्टँड, नथिंग डिफिकल्ट. बट प्रॅक्टिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. प्रॅक्टिस विल मेक यू परफेक्ट. 10वीचं जे मॅथमॅटिक्स आहे, अगदी 11वी-12वीचं मॅथमॅटिक्स जरी तुम्ही घेतलं तरी ते फॉर्म्युला बेस्ड आहे. वेगवेगळे टेक्निक्स तुम्हाला शिकवलेले आहेत, वेगवेगळ्या गोष्टींची तोंड ओळख करून दिलेली आहे. त्यामुळे आत्ताच तुम्ही त्याच्यावर नीट जर काम केलं, ते सर्व फॉर्म्युले तयार केलेत, कॅल्क्युलेशन ॲबिलिटीज तुमच्या चांगल्या तयार केल्यात, तर नथिंग इज डिफिकल्ट. ओके, आणि डेफिनेटली मॅथमॅटिक्स आहे म्हटल्यावर रायटिंग स्किल्स आर देअर, दे आर व्हेरी इम्पॉर्टंट. वेन एव्हर यू राईट, इट शुड बी प्रॉपरली रिटन. सो ऑल दीज थिंग्स यू हॅव टू कीप इन माइंड while working on these chapters. Okay, so we will stop here. We will continue in the next lecture and also solve some more problems on this financial planning chapter. Thank you.